नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. सो आज आपण कालच्या लेक्चरचा कंटिन्युएशन पार्ट बघत आहोत. काल आपण वेरियस पॉइंट ग्रुप डिस्कस केलेले, ज्यामध्ये C2V, C2H, D2D आणि आज आपण पुढचा पॉइंट ग्रुप डिस्कस करणार आहोत, दॅट इज D and D. सो व्हॉट इज D and D पॉइंट ग्रुप? या पॉइंट ग्रुप मध्ये किती एलिमेंट्स असणार? तर आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे ऑर्डर ऑफ ग्रुप फाइंड करण्याचा, दॅट इज 4 into n. सो इथे n किती आहे? फॉर एक्झाम्पल D2D, सो 4 into 2 दॅट इज 8. सो टोटल सिमेट्री एलिमेंट्स विल बी 8 इन दिस केस. ते आपण बघू शकता, इथे 8 सिमेट्री एलिमेंट्स आहेत. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे? एलिन. ओके, एलिन ह्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे. आता लक्षात कसं ठेवायचं की कुठे D2D येणार? जसं मी तुम्हाला DNH मध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली की कुठली सिस्टम जर सिमेट्रिकल असेल तर त्याच्यासाठी आपण पॉइंट ग्रुप कुठला घेतो? DNH, है ना. तर त्याच प्रकारे जर कुठली सिस्टम स्टॅगर्ड फॉर्म मध्ये असेल, ओके, कुठली सिस्टम स्टॅगर्ड फॉर्म मध्ये असेल, एक्लिप्स स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन आपण स्टडी केलेले, तर त्यावेळेला पॉइंट ग्रुप DND येतं. ओके, तर या DND पॉइंट ग्रुप मध्ये सेम तेच एलिमेंट्स आहेत, फक्त इथे डायहेड्रल प्लेन येतो. ओके, डायहेड्रल प्लेन काय असतं? जो प्लेन दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या मधून पास होतो, जो प्लेन टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या मधून पास होतो, त्याला आपण काय म्हणतो? डायहेड्रल प्लेन. ओके, सो DND मध्ये जेवढे पण मॉलिक्युल्स येतात त्यामध्ये डायहेड्रल प्लेन प्रेझेंट असतं. ह्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे अलिन. आता अलिन सिस्टम तुम्हाला माहितीये, इथे हे जे दोन हायड्रोजन्स असतात, तर एक हायड्रोजन, दोन हायड्रोजन्स इथे इन प्लेन असतात आणि बाकीचे दोन हायड्रोजन्स काय असतात? आउट ऑफ प्लेन, है ना. मग ही सॉर्ट ऑफ स्टॅगर्ड सिस्टम आहे, तर ती एक्झाम्पल आहे D2D मध्ये, है ना. कारण इथून C2 ऍक्सिस जाणार ना, असं C2 ऍक्सिस जाणार, C2 म्हटल्यानंतर काय येणार? तिथे D2D आणि स्टॅगर्ड. लक्षात ठेवा. सेम एक्झाम्पल बायफिनाइल रिंग्स. ओके, बायफिनाइल रिंग्स आपल्याला माहितीये, ही रिंग काय आहे? प्लेन मध्ये आहे आणि ही रिंग आउट ऑफ प्लेन मध्ये असते, राईट. ही रिंग कशी असते? आउट ऑफ प्लेन, राईट. सो हे एक्झाम्पल्स झाले D2D चे. ओके, कुठलीही स्टॅगर्ड सिस्टम घ्या, ती D2D मध्ये येणार. ओके, हा एक्झाम्पल घ्या, हा मॉलिक्यूल, ओके, ज्यामध्ये हा असा उभा आहे आणि हे असं आहे. ठीक आहे, हा मॉलिक्यूल, हा पण कशामध्ये येणार? D2D मध्ये. त्यानंतर D3D मध्ये किती एलिमेंट्स येणार? 4 into 3 दॅट इज 12 एलिमेंट्स, राईट. 4n पॉइंट ग्रुप ना. याच्यामध्ये पण एक्झाम्पल बघा, काय? स्टॅगर्ड इथेन, है ना. या स्टॅगर्ड इथेनला जर मी इथून C3 ऍक्सिस पास केली, इथून C3 ऍक्सिस पास केली, तर हे खाली जाणार आणि हे इथे वरती येणार, राईट. C3 ऍक्सिस. सो C3 ऍक्सिस आहे म्हणून D3D, है ना. C3 पास करावी लागणार, कारण ह्या दोघांमध्ये किती अँगल आहे? 120 अँगल आहे ना ह्या दोघांमध्ये. ह्या दोघांमध्ये 120 अँगल आहे. मग फिरवण्यासाठी किती? C3 ऍक्सिसच जाणार. समजलं? इथे पण बघा, स्टॅगर्ड Mn2CO10 हा कार्बोनिल कॉम्प्लेक्स, राईट. सो जेवढे पण स्टॅगर्ड असतात त्याच्यामध्ये लक्षात ठेवा D पॉइंट ग्रुप येणार. आणि N आपण कसं डिसाइड करतो? डिपेंडिंग की कुठल्या ऍक्सिस आहे. C2 ऍक्सिस जर तुम्हाला दिसला ना कुठेही, तर समजून, आणि त्यात स्टॅगर्ड आहे, C2 आणि स्टॅगर्ड, अलिन, बायफिनाइल्स, हे सर्व सिस्टम्स, तर तिथे D2D. इथे काय होतं? स्टॅगर्ड इथेन मॉलिक्युल, इथेन मध्ये 120चाच अँगल असणार दोन्ही हायड्रोजन्स मध्ये. सो रोटेट करताना पण 120 ने रोटेट करावं लागणार आपल्याला, सो दॅट इथे सिमेट्रिकल येण्यासाठी. तर इथे पण काय आहे? D3D. ओके, नेक्स्ट आहे D5D. D5D मध्ये एक्झाम्पल आहे स्टॅगर्ड फेरोसिन, Fe, eta5, C5, H5 ट्वाइस. ओके, स्टॅगर्ड कॉन्फिगरेशन, राईट. जर एक्लिप्स्ड असतात तर if it would be eclipsed, then what would be the point group in this case? In this case, then the point group would be D5H, है ना. एक्लिप्सच्या केस मध्ये D5H असतं आणि स्टॅगर्डच्या केस मध्ये D5D कॉन्फिगरेशन आहे.
ठीक आहे. आणि ऑर्डर तर तुम्ही काढू शकता 4n 4 × 5 किती 20. त्यानंतर टेट्राहेड्रल पॉइंट ग्रुप, या पॉइंट ग्रुप वरती महाराष्ट्र सेट 2020 मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. काय विचारलेली की किती प्रकारचे सिमेट्री एलिमेंट्स असतात आणि टोटल सिमेट्री एलिमेंट्स किती आहेत. तर टोटल सिमेट्री एलिमेंट्स किती आहेत, ऑर्डर काय असतो टेट्राहेड्रल मध्ये 24. आणि किती प्रकारचे सिमेट्रिकल एलिमेंट्स आहेत तर तुम्ही बघू शकता. एक आयडेंटिटी, दुसरा ऍक्सिस, नाही हे एवढे ऍक्सिस, ठीक आहे. तिसरा काय आहे इम्प्रॉपर ऍक्सिस. ओके, सो 1, ओके, हे 2, हे 3 आणि हे 4. फोर्थ काय आहे डायहेड्रल प्लेन. सो टोटल 4 सिमेट्री एलिमेंट्स यामध्ये प्रेझेंट आहेत. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री, टेट्राहेड्रल मध्ये काय एक्झाम्पल येणार, सर्व टेट्राहेड्रल मॉलिक्युल्स, मिथेन वगैरे. ओके, जे पण टेट्राहेड्रल आहे त्याच्यामध्ये कुठला पॉइंट ग्रुप असणार, त्यामध्ये पॉइंट ग्रुप असणार टेट्राहेड्रल, कॅपिटल टी स्मॉल डी. ऑर्डर किती आहे 24 एलिमेंट्स टोटल मध्ये प्रेझेंट असतात. ऑक्टाहेड्रल सिमेट्री, ऑक्टाहेड्रल सिमेट्री तर आपल्याला माहिती आहे. ओके, ऑक्टाहेड्रल सिमेट्री त्याचा ऑर्डर किती असतो 48. ह्याच्यामध्ये ना स्टुडंट्स फक्त ऑर्डर लक्षात ठेवा, हे सिमेट्री एलिमेंट्स वगैरे लक्षात ठेवायची गरज नाहीये, कारण एवढं लक्षात नाही राहू शकत आपल्या. अच्छा, हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, डिसेंट इन सिमेट्री विथ सबस्टिट्यूशन. आता बघा, हा जो मॉलिक्यूल आहे BF3, ह्याची सिमेट्री काय आहे, हा टोटली सिमेट्रिक मॉलिक्यूल, त्यात ह्यामध्ये C3 ऍक्सिस पास होणार. मग ह्याचं पॉइंट ग्रुप काय येणार, मी तुम्हाला काय सांगितलेलं, टोटली सिमेट्रिक आहे आणि C3 पास होते. मग इथे एक्झाम्पल, इथे हा कसला एक्झाम्पल आहे D3H चा. ठीक आहे. आता मी काय केलं, या फ्लोरीनच्या जागी एक क्लोरीन सबस्टिट्यूट केला. आता टोटली सिमेट्रिक नाहीये ना, इथे क्लोरीन आहे, तर इथून मी जर मधून ऍक्सिस पास केला C2 तर हे दोन रिफ्लेक्ट होणार है ना. पण जर मी इथून मधून पास केला तर हे दोन रिफ्लेक्ट नाही होणार, क्लोरीन फ्लोरीन, राईट. क्लोरीन फ्लोरीन रिफ्लेक्ट नाही होणार, म्हणजे हा टोटली सिमेट्रिकल नाहीये. फक्त इथूनच C2 ऍक्सिस पास होऊ शकते, इथून एक वर्टिकल प्लेन जाईल आणि एक तिसरा प्लेन इथे. म्हणजे हे सर्व C2V चे कॅरेक्टर्स आहेत, ज्यामध्ये आयडेंटिटी एलिमेंट आहे, एक C2 ऍक्सिस आहे, सिग्मा V आहे आणि सिग्मा H आहे ना. सर्व C2V पॉइंट ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक झाले. म्हणजे आधी पॉइंट आधी सिमेट्री एलिमेंट्स किती होते यामध्ये 3 × 4 दॅट इज 12 सिमेट्री एलिमेंट्स. आता किती सिमेट्री एलिमेंट्स झाले, फक्त 4. सो रिड्यूस झालं ना सिमेट्री, सबस्टिट्यूशन केल्यासोबत सिमेट्री मध्ये रिडक्शन झाला ना. आधी 12 सिमेट्री एलिमेंट्स येत होते, कारण D3H मध्ये सिमेट्री एलिमेंट्स काढण्यासाठी फॉर्म्युला काय दिलेला 4n. त्यानंतर C2V पॉइंट ग्रुप झाला, जसं आपण इथे क्लोरीन सबस्टिट्यूट केला, मग किती सिमेट्री एलिमेंट्स आले 4. आणि जेव्हा आपण हे दोन्ही सिमेट्री, आता तर C2 पण नाही पास करू शकत का, कारण इथून C2 पास केला तर इथे ब्रोमीन येणार, इथे फ्लोरीन येणार. आपल्याला तर सेम मॉलिक्युल्स रिफ्लेक्शन तसंच्या तसंच पाहिजे ना. मग C2 पण नाही पास होऊ शकत. मग कुठला, फक्त एकच यामध्ये पॉसिबल आहे, कुठला, एक सिग्मा प्लेन, फक्त एक सिग्मा प्लेन. ओके, प्लेन जो या सर्व ऍटम्सला कट करतो, राईट. सो तेव्हा मग सिमेट्री काय होऊन जाते ह्यामध्ये, सिमेट्री होऊन जाते ह्यामध्ये CS. म्हणजे इथे फक्त एकच सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट. जसं जसं सबस्टिट्यूशन होतं लक्षात ठेवा, तसं तसं सिमेट्रीमध्ये डिसेंट होतं. डिसेंट म्हणजे कमी कमी होत जातात. ओके, काही स्टुडंट्सला जर समजलं नसेल तर मी ते एक एक्झाम्पल दिलं आहे. ओके, नाही ते मी डिस्कस केलंय. सो हे माझे काही ट्रिक्स होते समजण्यासाठी. ओके, आणि अशा प्रकारे आपण पॉइंट ग्रुप कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील यामध्ये तर तुम्ही नक्की विचारू शकता. ओके, कमेंट करा आणि तुम्ही मला विचारू शकता जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर. सर्वात इम्पॉर्टंट काय यामध्ये,
डिसेंट इन सिमेट्री माहिती असलं पाहिजे आणि हे व्हेरियस पॉइंट ग्रुप्स माहिती असले पाहिजे आणि सिमेट्री एलिमेंट्स बद्दल माहिती असली पाहिजे. यातूनच प्रश्न येतात आपल्या सेटमध्ये. ओके, CSIR नेटमध्ये यापेक्षा थोडं ऍडव्हान्स लेवलवरती क्वेश्चन्स विचारतात कधी कधी, पण महाराष्ट्र सेटमध्ये हेच क्वेश्चन्स येतात. आणि या अजून कुठले क्वेश्चन्स असतील तर आपण ते असाइनमेंट मध्ये डिस्कस करणारच आहोत. परत मॉक टेस्ट मध्ये पण यातून क्वेश्चन्स येणार आहेत. स्टुडंट्स, तुमची फर्स्ट मॉक टेस्ट 15th ला आहे. सो 14th पर्यंत मी मॅक्झिमम आपलं पोर्शन कम्प्लीट होईल, राईट. आणि त्यानंतर पण जर काही टॉपिक्स उरत असतील तर मी एक एक टॉपिकचा असा व्हिडिओ टाकत जाईल. ओके, तुम्ही फक्त गो थ्रू करत जा त्या टॉपिक वरती. मोस्टली ऑर्गॅनिकचं काही रिएजंट्स वगैरे इम्पॉर्टंट असतील. मी मोस्टली रिएजंट सर्वे कम्प्लीट केलेले आहेत. ओके, पण जरी काही इम्पॉर्टंट रिएजंट्स असतील तर मी एखाद दुसरा असा 10 to 15 मिनिट्सचा व्हिडिओ टाकत जाईन, तुम्ही तो बघा. ओके, सो फर्स्ट टेस्ट 15th ला आहे, सेकंड टेस्ट 17th ला आहे आणि थर्ड टेस्ट 19th ला आहे. एका टेस्ट मध्ये 100 प्रश्न येणार. ओके, जसं आपलं सेटमध्ये असतं पेपर 2 मध्ये 100 प्रश्न येतात. 30 प्रश्न ऑर्गॅनिक, 30 प्रश्न इनऑर्गॅनिक, 30 प्रश्न फिजिकल आणि 10 प्रश्न अनालिटिकल मधून येणार आहेत. आणि त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स तुम्हाला नेक्स्ट डे भेटणार. जसं 15th ला झालं तर 16th आणि 17th 2 दिवसांमध्ये तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन भेटणार. तर 17th टेस्टचं 18 आणि 19 ला व्हिडिओ सोल्युशन भेटणार आणि 19th टेस्टचं 20 आणि 21 ला व्हिडिओ सोल्युशन. सो असे 21 पर्यंत मी तुमचं सर्व टॉपिक कम्प्लीट करेल आणि मी जेवढं करणार तेवढं तुम्हाला करायचंच आहे. ओके, सो 21 पर्यंत आपलं सर्व कम्प्लीट होऊन जाईल, सिलेबस ऍज वेल एज मॉक टेस्ट. ओके, आणि त्यानंतर मग आपण स्टुडंट्सला जे पण काही डाऊट्स असतील व्हॉट एव्हर ते आपण क्लिअर करणार आहोत, राईट. सो दिस वॉज ऑल फॉर ग्रुप थिअरी. नेक्स्ट लेक्चर उद्या पण तुमचा लेक्चर असणार आहे स्टुडंट्स, उद्या संडे ऑफ नाहीये. सो उद्या मी केमिकल थर्मोडायनामिक्स स्टार्ट करते आणि मी स्पेसिफिकली जे सेट साठी इम्पॉर्टंट आहे केमिकल थर्मोडायनामिक्स तेवढं तुम्हाला शिकवणार आहे. ओके, 3 days आपण केमिकल आणि थर्मोडायनामिक्स करणार आहोत आणि त्यासोबत ऑर्गॅनिकच्या रिएजंट्सचे सुद्धा व्हिडिओज येऊ शकतात, राईट. सो हॅव अ गुड डे.